नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, अगदी विद्यार्थ्यांना गोंधळात टाकणारा जो एक टेक्स्ट मेसेज येत आहे, तर NTA कडून विद्यार्थ्यांना गोंधळात टाकणारा SMS हा येत आहे। तर कुठल्या विद्यार्थ्यांना SMS येत आहे आणि कुठल्या विद्यार्थ्यांना येत नाही त्याच्याविषयी मी थोडक्यात सांगणार आहे। तर अगदी नीट UG परीक्षा काही दिवसावरतीच आलेली असताना काही विद्यार्थ्यांना आपल्याला MSG हा मेसेज येत आहे। त्यामुळे ज्या विद्यार्थी किंवा पालक आहेत ते गोंधळात पडलेले आहे। तर कोणता तो मेसेज आहे अगदी मी तुम्हाला स्क्रीनवरती सांगणार आहे। तुम्ही अगदी पूर्ण झूम करून पहा म्हणजे लक्षात येईल की डिअर कॅन्डिडेट, प्लीज चेक युअर ईमेल रिगार्डिंग लिंक टू अपडेट युअर ऑथेंटिकेशन मोड टू आधार फॉर नीट 2025। तर ह्याची लास्ट डेट 30 एप्रिल 2025 संध्याकाळी 11:50 असा हा पूर्णपणे टाईम दिलेला आहे। तर हा मेसेज काही विद्यार्थ्यांना येत आहे त्याच्याविषयी अगदी मी तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरून सांगणार आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी नीटचा फॉर्म भरत असताना आधार कार्ड शिवाय म्हणजे आधार कार्ड व्यतिरिक्त ID वापरून जर फॉर्म भरला असेल अशा विद्यार्थ्यांना हा मेसेज आलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, याद्वारे पुन्हा एकदा NTAच्या वेबसाईटवरून लॉग इन करून आधार डिटेल्स भरण्याची सुविधाही तिथे उपलब्ध झालेली आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी आधार कार्ड डिटेल्स अगोदर भरलेले नव्हते किंवा असे विद्यार्थी आता वेबसाईटवरून लॉग इन करून आधार सबमिट करू शकतात। तर ही सगळी प्रोसेस कंपल्सरी आहे, अशी कुठलीही नोटीस सध्या तरी आपल्याकडे आलेली नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी तुम्ही ह्याच्यामध्ये गोंधळून जाऊ नका की विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा NTAच्या वेबसाईटवर लॉग इन करून रजिस्टर आधार डिटेल्स हा टॅब आला आहे का हे एकदा तपासून घ्या। तसेच ते दिसत असेल तर शक्य असल्यास आधार डिटेल्स भरून घ्या। तर या बाबतीमध्ये काही अडचण असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट्स बॉक्समध्ये क्वेश्चन्स विचारू शकता किंवा डायरेक्ट कॉल मेसेज करू शकता। तर मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे, त्याच्यावर तुम्ही एनी टाईम कॉल मेसेज करून ही सगळी माहिती तुम्ही विचारू शकता। तर हे खूप अगदी अत्यंत महत्त्वाचं आहे हा मेसेज असं म्हणायला हरकत नाही। तर नीट परीक्षेचे अर्ज जे 4 मेला भरलेले विद्यार्थी आहेत आणि ती एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा खूप महत्त्वाची सूचना आहे असं म्हणायला हरकत नाही। तर अगदी रजिस्टर ईमेल चेक करा, NTA कडून ईमेल आला असेल तर चेक करा व काही सूचना केल्या असतील त्यानुसार ही प्रक्रिया तुम्ही पूर्णपणे पार पाडा। तर ऑल मेल इनबॉक्स स्पेन मेलमध्ये नीट चेक करा। तर ज्या विद्यार्थ्यांच्या फॉर्ममध्ये चुका असतील त्यांना दुरुस्ती करणे ही ईमेलला लिंक पाठवलेली आहे, त्यानुसार अगदी दुरुस्ती करून आवश्यक आहे आणि अन्यथा 1 मेला ॲडमिट कार्ड रिलीज होणार नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। तर ज्या विद्यार्थ्यांना ईमेल नसेल आला त्यांना काही चिंता करण्याचं कारणही नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी हा टेक्स्ट मेसेज आहे त्यामुळे विद्यार्थी थोडेसे आणि पालकही अगदी गोंधळात पडलेले आहेत। तर त्याविषयी हा मी अगदी व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल। तर कशाप्रकारे हा इथे मेसेज तुम्हाला आलेला आहे तोही तुम्हाला मी स्क्रीनवरती इथे दाखवलेला आहे, ते अगदी पहा। ज्या विद्यार्थ्यांना मेसेज आलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी अगदी ती प्रोसेस करून घ्या आणि ज्या विद्यार्थ्यांना तो मेसेज नाही त्या विद्यार्थ्यांना काही अगदी चिंता करण्याचं कारण नाही। तर एवढंच या निमित्तानं आज मी हे सांगण्याचा प्रयत्न केलेला होता। तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना मिळेल। तर ओके मित्रांनो, फ्युचर डॉक्टर ऑल दी बेस्ट। जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू।